नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन ग्रुप बी 2019 प्रिलिम्सचा आपण मागच्या लेक्चरमध्ये करंट अफेअर्सचा पार्ट बघितलेला. तर आता आपण पॉलिटी आणि नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. ह्याच्यामध्ये पूर्ण क्वेश्चन अनालिसिस पण पाहणार आहोत. ठीक आहे, तर चला बघा. 16 नंबर क्वेश्चन आहे. बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅश डॅश या हेतूने करण्यात आली होती. पहिलं, लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. सेकंड, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचवणे. 3. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे. 4. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे. तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने केलेली होती बाबा? तर बघितलं आपण पर्याय, तर सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचविणे ह्यासाठी ही बलवंतराय मेहता समितीची स्थापना केली. ह्याचं उत्तर तर हे झालं. मग आता आपण ह्याच्यानंतर अजून पुढं क्वेश्चन कसा येऊ शकतो, बलवंतराय समितीवर काय विचारलं जाऊ शकतं हे आपण पाहण्याचा थोडासा प्रयत्न करणार. तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना 1957 ला झालेली, सर्वांनाच माहिती. ठीक आहे, तर त्याच्यात त्यांनी काही रिकमेंडेशन दिलेले, रिकमेंडेशन किंवा काही सुधारणा सुचवलेल्या की पंचायत राज ह्याची जी पंचायत राज सिस्टीम आहे ती कशासाठी, की जास्तीत जास्त लोकांचा, स्थानिक लोकांचा सहभाग असावा ज्या नियोजनामध्ये, विकासामध्ये त्यांच्यासाठी. मग ही प्रणाली कशी असावी? विकेंद्रित विकेंद्रित शासन प्रणाली असल्या करण्याची त्यांनी शिफारस केली. किती स्तर असावं तिचे? ते 3 स्तरीय ती शासन प्रणालीची रचना असावी. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. पण हे पूर्णतः राज्यांवर डिपेंड आहे. काही राज्यांमध्ये 2 स्तरीय पण आहेत, काही राज्यात 3 स्तरीय, जसं महाराष्ट्र. ठीक आहे, तसंच त्याचं ध्येय काय होतं? स्थानिक विकास करणे, विकासाचं नियोजन करणे, विकास करणे आणि त्यांच्या अंमलबजावणीमध्ये पूर्णपणे लोकांचा जास्त सहभाग करणे. ठीक आहे, तर आता ह्या मेहता समितीचे जे शिफारशी असतात ते कोण स्वीकारतं? राष्ट्रीय विकास परिषद. राष्ट्रीय विकास परिषद ऑगस्ट 6, 1952 ला स्थापन केलेली. याच्यामध्ये कोण कोण असतात? पीएम असतात, कॅबिनेट मंत्री असतात, सीएम असतात आणि जे युनियन टेरिटरीज आहेत, केंद्रशासित प्रदेश, त्यांचे शासक असतात, प्रशासक किंवा शासक, आणि नीती आयोग हा यांचे सदस्य असतात. याचा अध्यक्ष असतो पीएम, प्रधानमंत्री. कुणाचा? राष्ट्रीय विकास परिषदेचा. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन. 17. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान विचारलं, बरोबर. कोणतं विचारलं? चुकीचा. 1. सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. 2. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. 3. जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्षे तो मांडता येणार नाही. आणि 4. सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. तर आता आपण जर पाहिलं त्याच्यात चुकीचं. आता अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही, हे बरोबर आहे. हे कुठल्या सरपंचासाठी आहे? जे जनतेतनं, महाराष्ट्रात ज्या जनतेतनं थेट निवडलेले जे सरपंच असतात ना, त्यांच्यासाठी हाय. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4. बघा, अविश्वासाचा ठराव 2/3 असल्याशिवाय मांडताच येणार नाही. आणि 3/4 मंजूर होण्यासाठी म्हणजे 4 मधल्या 3 सदस्यांनी मंजुरी दिली तरच तो मंजूर होणार, आणि 3 मधल्या 2 सदस्यांनी जर मंजुरी दिली तरच तो मांडता येणार. ठीक आहे, जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा तो 2 वर्ष मांडता येत नाही, बरोबर आहे. एकदा हा अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला तर पुन्हा 2 वर्ष नाही मांडता येत. सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात नाही, 6 महिने जे असतात ना, शेवटच्या 6 महिन्यात हा अविश्वास ठराव मांडता येत नाही. पण ह्यांनी काय म्हणलं? अखेरच्या वर्षात, म्हणून हे चुकीचं होतं. ह्याचं उत्तर काय ना. चला 18 बघा. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. बी. एक
जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. सी पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. पर्याय उत्तर ए, बी, सी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे बघा ए. तर तुम्ही का नीती आयोगाचा जो फुल फॉर्म आहे तो नॅशनल इन्स्टिट्यूट नाही, इन्स्टिट्यूशन आहे बघा. इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हे त्याचा फुल फॉर्म आहे. हा क्वेश्चन नंतर पण विचारलेला, पण आता ह्याच्यात कसं त्या नीती आयोगाबद्दल रिलेटेड विचारले, ते चुकीचे विधान त्यांनी उच्चारलं. त्याचं उत्तर काय ते एकच आहे. तर आता बघा हाच क्वेश्चन आयोगानं पुन्हा एकदा रिपीट केलेला आहे की नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे. ठीक आहे, इथं फक्त त्याच्याबद्दल स्थापना कधी झाली ह्या म्हणजे बेसिकली नीती आयोगाबद्दल बोलले, पण पुढे क्वेश्चन विचारला त्याचा हा नीती आयोगाचा फुल फॉर्म विचारला. तर 1 जानेवारी 2015 झाली, बरोबर आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, बरोबर आहे. उपाध्यक्ष कोण असतात? सीओ, सीईओ म्हणून जे असतात ह्याचे नीती आयोगाचे ते उपाध्यक्ष असतात. कोण आहेत आता सध्या? बी व्ही आर सुब्रमण्यम. बी व्ही आर सुब्रमण्यम. ह्या नीती आयोगामध्ये सदस्य कोण कोण असतात? सीएम आणि प्रत्येक केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल म्हणजे प्रशासक. चला 19 पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणती बिडी जोडी बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे काय? बरोबर असणारी जोडी. संसदेची निर्मिती कलम 81 बरोबर आहे का? नाही. दुसरं, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 54 नाही. तिसरं, भारताचा उपराष्ट्रपती कलम 64 नाही. भारताचा महान्यायवादी कलम 76 बरोबर आहे. चौथं बरोबर आहे. तर बघा आता संसदेच्या निर्मितीचं आर्टिकल कोणतं आहे? कलम कोणतं आहे? 79 किंवा 79. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या कलमामध्ये? आर्टिकल 55 कलम 55. भारताचा उपराष्ट्रपती आर्टिकल 63 अंतर्गत येतो म्हणजे 63 कलम 63 अंतर्गत. मग आता हे बघा 81 कशाचं आहे? तर 81 आहे लोकसभेची रचना. तर 80 कशाचं कडे? राज्यसभेची रचना. हा पण क्वेश्चन रिपीट झाला. कलम 54 निवडणुकीत सहभाग. ठीक आहे, कोणाच्या निवडणुकीत सहभाग? राष्ट्रपतींची जी निवडणूक होती ना त्याच्यामध्ये सहभाग कोण घेतं? संसद आणि विधानसभेमध्ये निवडून आलेले सदस्य. संसद मंडळ जे आहे, आपली जी संसद आहे, राज्यसभा आणि लोकसभा, याच्यातील जे निवडून आलेले सदस्य आहेत का ते, प्लस जे राज्यांच्या विधानसभा किंवा विधानमंडळ आहे त्यातून निवडून आलेले सदस्य. विधान परिषदेतील सदस्य यामध्ये भाग घेत नाही. आर्टिकल 60 कलम 64 काय आहे? ते व्हाईस प्रेसिडेंट हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात याच्याबद्दल येतं. तर अजून एक आपण कलम पाहू. आर्टिकल 66. ठीक आहे, म्हणजे कलम 66. तर जे इलेक्शन आहे व्हाईस प्रेसिडेंटचं किंवा उपराष्ट्रपतीचं त्याच्यामध्ये कोण सहभाग घेतं? राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व सदस्य हे त्याच्यामध्ये सहभाग घेतात. ठीक आहे, बघा ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की लोकसभेच्या याच्यामध्ये कोण कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभाग घेतं? संसद आणि विधानमंडळ. आता विधानमंडळ का म्हणलंय? कारण प्रत्येक राज्यात विधानसभा किंवा विधानमंडळ म्हणलं जातं. ठीक आहे, तर याच्यात निवडून आलेले सदस्य किंवा निर्वाचित सदस्य आणि हे झालं राष्ट्रपती. उपराष्ट्रपती ह्याच्यात फक्त संसदेतील सर्व म्हणजे संसदेतील सदस्य. संसदेमध्ये कोण कोण येतं? राज्यसभा प्लस लोकसभा. ठीक आहे, ह्याच्यात निर्वाचित आणि ते असं काय नाही, सर्व सदस्य फक्त ह्याच्यातच निर्वाचित आहे. तर राष्ट्रपतीची निवडणूक आर्टिकल 54 सहभाग घेण्यासाठी. निवडणुकीची पद्धत कोणती आहे? आर्टिकल 55 आताच आपण पाहिले. मग आता
उपराष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या पदानुसार असते? सहभाग कोण घेतं? 66. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. 20वा क्वेश्चन. खालील विधाने लक्षात घ्या. भारत भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. बी. उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. सी. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय आहे. तर वरीलपैकी कोणते विधाने बिनचूक आहेत? बिनचूक म्हणजे काय? बरोबर बरोबर शोधायचे. ए, बी, सी, ए, डी आणि सर्व. बघा, प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद बरोबर आहे. कोणत्या कलमानुसार? 214. तर कलम 214 231 मध्ये हे उच्च न्यायालय जे असतं त्याबद्दल माहिती आहे. उच्च न्यायालयाबद्दल तरतुदी. तर कलम 214 नुसार प्रत्येक राज्यात उच्च न्यायालयाची तरतूद आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश एकमेव आहे की ज्याच्यामध्ये उच्च न्यायालय आहे. हे पण बरोबर आहे. उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862. बरोबर. अलाहाबाद उच्च न्यायालय देशातील चौथे उच्च न्यायालय. बरोबर आहे. याचं काय उत्तर आहे? सर्व. आता कलम 215 नुसार उच्च न्यायालय जे असतं त्याला अभिलेख न्यायालयाचा पण दर्जा आहे आणि स्वतःच्या जेव्हा न्यायालयाचे अवमान होतो, न्यायालयाचा अवमान होतो, तेव्हा त्याला शिक्षा करण्याचा पण अधिकार आहे उच्च न्यायालयाला. ठीक आहे. तर अजून आपण थोडीशी माहिती पाहू. आर्टिकल 217 काय आहे? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्ती व त्यांचे कार्यकाळ. म्हणजे 217 नुसार उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती व त्यांचा कार्यकाळ कोण नियुक्ती करतं? राष्ट्रपती. कोणाच्या सल्ल्याने? कोणाच्या सल्ल्याने? सर्वोच्च न्यायालयाच्या CJI. कलम 226 मध्ये मूलभूत हक्क आणि इतर कारणासाठी रिट आदेश जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालय. आर्टिकल 226 आणि आर्टिकल 32 नुसार SC ला सुप्रीम कोर्टाला, सर्वोच्च न्यायालय. कलम 237 नुसार कनिष्ठ न्यायालयावर देखरेख ठेवण्याचे म्हणजे जे कलम 227 आहे त्याच्यानुसार जे उच्च न्यायालयाच्या अंडर जे जिल्हा न्यायालय येतात त्यांचा अधिकार क्षेत्र त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे. 302 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय जसं गोवा, महाराष्ट्र, मुंबई उच्च न्यायालय आणि एक आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी. यांना विभाजन झालं म्हणून काही दिवस फक्त एकत्र होते. ठीक आहे. अजून एक आहे बघा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार. कोलकाता उच्च न्यायालय हे येते. आणि तमिळनाडूचं आणि पॉंडिचेरीचे. ठीक आहे. बघा 21. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहे? हे मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जाते. बी. राज्याच्या प्रश्नासंबंधीचे मंत्री परिषद सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. सी. मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल. डी. मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार. हे पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. सामुदायिकरित्या जबाबदार असतील. सर्व निर्णय राज्यपालास कळवणे. कुणाचे? राज्याच्या प्रश्नासंबंधीचे मंत्रिपरिषदेने जे निर्णय घेतलेले आहेत ते सर्व राज्यपालास कळवण्याचं मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे. तर हे कुठल्या आर्टिकलनुसार आहे किंवा कुठल्या कलमानुसार आहे? 167.
असंच लोकसभेत पण आहे बघा पंतप्रधानाला. ठीक आहे. 63 संसद आणि 66 संसद. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर ए सी डी. कुठे बघा पर्याय, तिसरा पर्याय ए सी डी. 22 बघा, भारताशिवाय अन्य कोणत्याही लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे. मूलभूत कर्तव्यांची यादी कुठल्या राष्ट्राच्या ह्याच्यात आहे? भारताव्यतिरिक्त जपान, अमेरिका नाही, कॅनडा नाही, फ्रान्स नाही. भारताच्या संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? एक अनुच्छेद क्रमांक 152, 154, 160, 163. तर विवेकाधिकार 163 नुसार प्राप्त होतात. हे बघा 153 काय, प्रत्येक राज्यासाठी आपण कलम पाहू आता हे जे दिले 52 ते पण दिलं नाही तरी पण पाहू. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल. 154 राज्यपाल राज्याचे कार्यकारी अधिकार. 154 नुसार राज्यपालाला जे राज्याचे कार्यकारी अधिकार असतात ते. 161 राज्यपालांना माफी व सूट देण्याचा अधिकार. ते फक्त फाशीची शिक्षा माफ नाही करू शकत. कलम 169 संविधान जतन, संरक्षण आणि रक्षण करण्याची शपथ व प्रतिज्ञा. 159 मध्ये. 163 मध्ये मंत्रिमंडळाच्या मदतीने सल्ल्याने संवैधानिक अधिकाराचा वापर करणे. बघा 24 लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून कोणते ते ओळखा. जे लोकशाहीचे मूल्यमापन आहे त्याला कोणतं विधान लोकशाहीच्या व्यवस्थेला अनुसरून नाही ओळखायचे? ए. मोक्ष आणि पक्षपाती निवडणुका अनुसरण आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. सी. अल्पसंख्याकांचे शासन. डी. कायद्यासमोर समानता. याचं उत्तर बघा फक्त सी. बाकी सगळे आहेत अनुसरण, हे नाहीये. कारण अल्पसंख्याकांचं शासन असावं असं काय नसतंय. लोकशाहीमध्ये निवडून येतात असं कंपल्सरी नाहीये की ते असलंच पाहिजे, पण ह्या बाकीच्या गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणून ह्याचं उत्तर 3 चुकीचं. पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा. ए. दिव्यांग आणि बेरोजगारांना सहाय्य. बी. टपाल खाते. सी. बँकिंग आणि डी. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा. बरोबर आहे. दिव्यांग आणि बेरोजगारांना सहाय्य राज्यसूची, टपाल खाते संघसूची, बँकिंग संघसूची, तीर्थयात्रेचं राज्यसूची. ठीक आहे. तर पॉलिटिचा भाग संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री पाहू.